आम्ही शाळेत पोट्टे शिकवासाठी पाठवतो, तुम्ही त्याच्या अंगाचा वास घेत जाऊ नका. हिम्मत गुरुजी होते तिथं. तो वास घेत जाऊ नका. वास घेतल्यानं त्याचं 2 किलो वजन कमी झालं. मी कुचीन होतो, लहानपणी कुचीनच असते. तर आमचा 8वा वर्ग अंजनगावले असा स्टेजवरच भरत होता. आणि स्टेजवर भरत होता जो अभ्यास करत होता, होमवर्क करत होता, तोच फक्त क्लासमध्ये राहत होता. मी बऱ्यापैकी होतो. तर मी क्लासमध्ये बसलो होतो. तर तिकडून आवारे सर आले, म्हणे हो सर खडे हो जा. तर बोलता बोले हा प्रश्न होता सायन्सचा आणि हिंदीचा विषय होता. बताओ बोले अंडे में से बच्चा कैसे निकलता है. मी होतो शातिर दिमाग. मैं सर पहले आप ये बताइए कि अंडे में बच्चा कैसे घुसता है. तर पटकन मांडीवर पडली, लाल झाली मांडी. तर त्याच्यात एक पोट्ट हसलं. तो म्हणे कोण हसून राहिला. नाही सर म्हणे चिमणीनं अंड दिलं. चिमणीनं अंड दिलं. मग त्यात काय हसायचा. नाही तुम्ही देताना म्हणे कधी. तर मित्रांनो हा आपल्याला उत्तर पत्रिकेवर अंडे देतात ते त्याचा मनाचा अर्थ होता. तर मित्रांनो शेती मातीची रचना तुमच्या समोर घेतो आणि त्याआधी 4 ओळी सांगतो तुम्हाला. काळ्या आईच्या गर्भात कोंब बीजान धरला. काळ्या आईच्या गर्भात कोंब बीजान धरला. धरणीच्या कुशीतून निघे अंकुर पेरला. चंद्रवाणी भाकरी परशुन गेली ओठाला. चंद्रवाणी भाकरी परशुन गेली ओठाला. भूक झाली तृप्त तिने दिला प्रकाश पोटाला. धन्यवाद. एक काय असतं की आमचा कष्टकरी बाप